आज 20 ऑगस्ट 2022, वार आहे शनिवार. लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, कालच्या न्यूजमध्ये म्हणजे परवा दिवशी त्यांनी अगदीच भरपूर योजना वगैरे सांगितलेल्या होत्या. मग त्या योजनावरती भर पडण्याची शक्यता झाली. ओके, म्हणजे पहा, गोविंदांना आरक्षण अशक्यप्राय. म्हणजे जे आरक्षणाची तरतूद वगैरे त्यांनी केलेली होती की साहसी खेळ आहे हा, त्यामुळे ते आरक्षण वगैरे द्यायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण हे अगदीच तीव्र पडसाद त्याचे दिसत आहेत. ओके, कारण हा चुकीचा निर्णय आहे हे सर्वांना समजून येत आहे. ओके, त्यामुळे याला पण मी स्किप करतोय. व आजच्या ज्या पेपरमध्ये काही म्हणजे अगदीच कामाचं तर मला वाटलं नाही, त्यामुळे मी डायरेक्टली म्हणजे इथंच तुम्ही पण थांबू शकता, कारण उद्या पेपर आहे. त्यामुळे उद्याचं डायरेक्टली तुम्ही रिवाईज जरी केलं तर अगदीच बेस्ट होईल. पण मी आजच्या पेपरमध्ये म्हणजे थोडंसं आता हे नाही, त्यामुळे लोक अदालत वगैरे शिकवणार आहे. ओके, तो टॉपिक तेवढा आपला कव्हर होऊन जाईल. तर चला पुढे. त्यानंतर गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय सीबीआयचे छापे आहेत सिसोदिया, जे दिल्ली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या घरी. त्यानंतर पुढे चला. न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नाही, हे वाक्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, जे जस्टिस चंद्रचूड म्हणजेच त्यांचे वडील सरन्यायाधीश राहिलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, त्यांनी पण म्हणजे सीबीआयला पपेट वगैरे म्हणण्याचं काम वगैरे, म्हणजे अगदीच त्यांनी पण भरपूर केसेस वगैरे त्यांनी पण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, जस्टिस चंद्रचूड म्हणजे यशवंतराव वाय डी चंद्रचूड असं त्यांचं नाव होतं. मग आता धनंजय चंद्रचूड हे त्यांचे मुलगा आहेत, व हे पण सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश आहेत. ओके, मग त्यानंतर इकडे आहे राज्यसेवा परीक्षेमध्ये 340 पदांची भर पडलेली आहे. त्यामुळे आय थिंक 501 पद आता सध्याला झालेले आहेत, पूर्वी 161 काहीतरी होते. ओके, मग इथे म्हणत असताना त्यांनी एक लोक अदालत अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. याच बेसिसला मी थोडंसं ओढून लोक अदालत म्हणजे काय असतं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा, तर पहा, लोक अदालत लोक अदालत हे कुठून आलेलं आहे, म्हणजेच ही जी टर्म आहे ती पीपल्स कोर्ट. ओके, हे गांधीयन प्रिन्सिपल म्हणजे गांधीवादी तत्व आहे. गांधीयन तत्व आपण म्हणू शकतो ह्याला. पीपल्स कोर्ट म्हणजे लोकांची अदालत, यापासूनच हे लोक अदालत तयार झालेलं आहे. ओके, ॲज पर द सुप्रीम कोर्ट इट इज ओल्ड ॲडजस्टिंग सिस्टीम, म्हणजे हे प्राचीन काळापासून चालत आलेली व्यवस्था आहे भारतीय. ओके, त्यामुळे ही आधुनिक जगात पण आपल्याला कामी येता दिसत आहे. अँशियंट इंडियापासूनची ही व्यवस्था आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन, जे आपण पहा कंपनीमध्ये वगैरे डिस्प्यूट जर झालं, म्हणजे कंपनीमध्ये वाद वगैरे जर निर्माण झाला, तर त्या संदर्भात पण अशा पद्धतीचीच एक डिस्प्यूट रिझोल्युशन संस्था वगैरे कार्य करते. अगदी तसंच ग्रामीण पातळीवर वगैरे काम करण्यासाठी इन्फॉर्मल चीफ आणि एक्सपेक्टेशन ज्युडिशियल द कॉमन पीपल, म्हणजे सामान्य माणसासाठी वगैरे जी आहे डिस्प्यूट, त्यांचे जर रिझोल्युशन वगैरे कोणी जर देणार असेल, तर त्यांच्यासाठी हे आहे एडीआर आहे, हे एक टाईप मध्ये आपल्याला सांगता येतं. ओके, द फर्स्ट लोक अदालत कॅम्प वॉज ऑर्गनाइज्ड इन गुजरात 1982 ॲज अ व्हॉलंटरी अँड कन्सिलिएटरी एजन्सी विदाउट एनी स्टॅट्युटरी बॅकिंग फॉर इट डिसिजन. ओके, गुजरात 1982 हे एक तुम्ही फॅक्ट म्हणून लक्षात ठेवू शकता. त्यानंतर इन व्ह्यूज ऑफ its growing popularity over time, it was given statutory status under the Legislative Services Authority Act 1987. The act makes the provision relating to the organization and functioning of the Lok Adalat. ओके, म्हणजे पहा, यावरती युपीएससीने नालसा संबंधी प्रश्न येऊन गेलेला आहे. युपीएससी 2020 प्रिलिम परीक्षेमध्ये याबद्दल प्रश्न आलेला होता. तर याचा कायदा कोणता आहे लोक अदालत संबंधीचा, तर पहा, लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट, द लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट 1987. ओके, हा कायद्यानुसार लोक अदालत फंक्शन आहे. 1982 मध्ये त्यांना हे आहे, व ही वैधानिक आहे. ओके, ही वैधानिक आहे, संविधानिक बॉडी नाही आहे. जसं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वगैरे संवैधानिक आहेत, तसं हे संवैधानिक नाही तर वैधानिक आहे. हे एक लक्षात ठेवा, कारण हे स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्यानंतर पुढे ऑर्गनायझेशन, म्हणजे ह्यांची संघ कशा पद्धतीने वगैरे कार्य करतं. दिस स्टेट डिस्ट्रिक्ट लेवल सर्विस अथॉरिटी और द सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट और तालुका लीगल सर्विस कमिटी may organize लोक अदालत at such interval and places for exercising such jurisdiction and for such areas it for things. म्हणजे पहा, जेव्हा त्यांना वाटलं, म्हणजे राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट किंवा तालुका
म्हणजे दिवाणी न्यायालय वगैरे आहेत यांच्या मार्फत हे लोक अदालतांची वगैरे निर्मिती करण्यात येते. ओके, एव्हरी लोक अदालत organized for an area shall consist of such member of service serving or retired judicial officers and other persons of the area as may be specified by the agency organization. म्हणजे रिटायर्ड जज वगैरे जे असतील, म्हणजे रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर वगैरे जे असतील ते यामध्ये भाग वगैरे घेतात. त्यानंतर जनरली अ लोक अदालत कन्सिस्ट ऑफ अ ज्युडिशियल ऑफिसर ॲज अ चेअरमन अँड लॉयर ॲडव्होकेट अँड सोशल वर्कर ॲज अ मेंबर. पहा, हे तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारण्यात येऊ शकतं की जे लोक अदालतमध्ये त्यांचं जे ऑफिसर वगैरे असतं त्यांचा न्यायाधीश वगैरे कोण असतं असं जर विचारलं तर तिथं ज्युडिशियल ऑफिसर असतो. ओके, न्यायाधीश सारखा म्हणजे एक न्यायिक अधिकारी असतो. ओके, तिथे न्यायाधीश वगैरे नसतात तर न्यायिक अधिकारी असतात. ओके, चेअरमन म्हणून. त्यानंतर लॉयर म्हणजे एक वकील असतो आणि अदर मेंबर्स म्हणजे सोशल वर्कर जे समाज सेवक वगैरे आहेत ते काही असतात. ओके, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी अलॉंग विथ अदर लीगल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन कंडक्ट्स लोक अदालत. ओके, यांच्या मार्फत लोक अदालतांची व्यवस्था वगैरे पाहिली जाते किंवा निर्मिती करण्यात येते. त्यानंतर नालसा वाल्स कॉन्स्टिट्यूशन अंडर लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट 1987, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, नालसा संबंधी. त्यानंतर पुढे विच केम इन टू फोर्स 9 नोव्हेंबर 1995. ओके, 1987चा कायदा आहे हा. तत्पूर्वी 1982 गुजरात हे ऑलरेडी कंटेंट झालं, सॉरी, ऑलरेडी त्यांनी बसवलेली होती एक लोक अदालत. मग त्याची पॉप्युलॅरिटी वगैरे वाढल्यानंतर पुन्हा 1987 मध्ये कायदाच करण्यात आलेला आहे. त्यानंतर याच कायद्याचं पुढे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये वगैरे जी चालू झालेलं आहे प्रकरण, तर ते 9 नोव्हेंबर 1995 पासून हे फंक्शन परिपूर्णरित्या करत आहे. त्यानंतर एस्टॅब्लिश नेशन वाईड युनिफॉर्म नेटवर्क फॉर प्रोव्हाइडिंग फ्री अँड कम्प्लीट लीगल सर्व्हिसेस टू द वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. ओके, यामार्फत पहा लोक अदालतांमार्फत आपल्याला कम्पिटेंट लीगल सर्व्हिस ते पण फ्री भेटते. ओके, फ्री मध्ये लीगल सर्व्हिस आपल्याला जी आहे ती भेटत असते, जे की आपल्या वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी यांच्यासाठी अतिशय माफक दरात असल्यामुळे ते अतिशय लाभदायक आहे. त्यानंतर यांची जी ज्युरिस्डिक्शन असते म्हणजे यांची न्यायव्यवस्था वगैरे जी आहे ती कशा पद्धतीने पार पडते पहा. तर लोक अदालत shall have jurisdiction to determine and to arrive at a compromise or settlement between the parties of a dispute in respect of. म्हणजे पहा, एकतर कॉम्प्रोमाइज केलं जातं किंवा त्यांचं सेटलमेंट केलं जातं. ओके, म्हणजे पहा, एखाद्याचं लाईट बिल आहे 1000 रुपये. ओके, 1000 रुपये जर लाईट बिल असेल तर त्यावरती जे महामंडळ आहे म्हणजे महावितरण आहे त्यांना पण बोलवण्यात येतं व ज्यांच्याकडे लाईट बिल आहे त्यांना पण बोलवण्यात येतं. ओके, मग दोघांच्या मध्ये कॉम्प्रोमाइज कशा पद्धतीने केलं, 1000 रुपये नाही तर तुम्ही 500 रुपये तरी द्या परंतु लाईट बिल भरा, हे अशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज तिथं होऊ शकतं. ओके, हे लोक अदालताचं एक वैशिष्ट्य आहे. किंवा सेटलमेंट जर म्हटलं तर डायरेक्ट ते मॅटर आहे ते सेटल करून टाकणं, हे अशा पद्धतीने आपल्याला दोन दिसून येतात. एनी केस पेंडिंग बिफोर एनी कोर्ट or any matter which is falling within the jurisdiction of any court is not brought before such court. म्हणजे पहा, तर लोक अदालत म्हणजे लोक अदालतमध्ये कोणते केसेस येतात तर जे केस पेंडिंग आहेत कोर्टाच्या पुढे, दिवाणी न्यायालयाच्या पुढे वगैरे जे केस पेंडिंग आहेत ते, त्यासोबतच जे केस केलेलं आहे दिवाणी न्यायालयामध्ये परंतु त्याची हिअरिंग एकदाही झाली नाही असे केस वगैरे त्यांच्या मार्फत घेण्यात येतात. त्यानंतर एनी केस पेंडिंग बिफोर द कोर्ट कॅन बी रेफर्ड टू द लोक अदालत फॉर सेटलमेंट इफ. जर पहा, जर केस पेंडिंग आहे पण ते कोणतं केस आहे या पद्धतीने पण त्यांनी पेंडिंगची हे ठरवतात. त्यानंतर पार्टीज ॲग्री टू सेटल द डिस्प्यूट इन लोक अदालत or one of the parties appeal refer to the case of लोक अदालत or court is satisfied that the matter can be solved by the लोक अदालत. जर कोर्टाला वाटलं किंवा त्यापैकी एकाही पार्टीला वगैरे जर वाटलं की लोक अदालत मध्ये आम्ही सॉल्व्ह वगैरे करू शकतो तर ते केस जे आहे ते कोर्टापासून लोक अदालत मध्ये वगैरे ट्रान्सफर करण्यात येतं. इन द केस ऑफ प्री लिटिगेशन डिस्प्यूट द मॅटर कॅन बी रेफर्ड टू द लोक अदालत ऑन रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फ्रॉम एनी ऑफ द पार्टीज डिस्प्यूट, हे आता सांगितलेलं. त्यानंतर मॅटर्स सच ॲज मॅट्रिमोनियल, फॅमिली डिस्प्यूट, क्रिमिनल कंपाऊंडेबल केसेस, लँड ॲक्विजिशन केसेस, लेबर डिस्प्यूट, वर्कमॅन
compensation can bank recovery cases are being taken up in the लोक अदालत. ओके, जे छोटे 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 जे केसेस असतील ते सर्व दिवाणी न्यायालयामध्ये वगैरे न जाता डायरेक्टली त्यांचं लोक अदालतामध्ये वगैरे हे करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यानंतर however the लोक अदालत shall have no jurisdiction in respect of any case or matter relating to an offense not compoundable under any law. In other words, the offenses which are non-compoundable under any law fall outside the purview of the लोक अदालत. ओके, म्हणजे हे जे सर्व आहेत ते आपल्याला लोक अदालत पासून म्हणजे त्यांच्याकडे येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ह्यांच्या शक्ती काय आहेत म्हणजे पॉवर काय आहेत पहा. द लोक अदालत शॅल हॅव द सेम पॉवर्स आर vested in civil court under the CRPC म्हणजे कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. ओके, म्हणजे हे CRPC 1908 नुसारच कार्य करते लोक अदालत. त्यानंतर फर्दर लोक अदालत shall have requisite powers to specify its procedure for the determination of any dispute coming before. All proceeding before Lok Adalat shall be deemed to be judicial proceeding within a meaning of Indian Penal Code, and every Lok Adalat shall be deemed to be a civil court for purpose of the Code of Criminal Procedure 1973. पहा, कोणतंही प्रकरण जर लोक अदालतमध्ये वगैरे जर गेलं तर CRPC 1860 त्याचा सॉरी इंडियन पिनल कोड म्हणजे IPC चा वापर करण्यात येईल व CRPC नुसारच ते कार्य करतील. ओके, त्यामुळे हे जे लोक अदालतांनी जे दिलेलं हे असेल म्हणजे निर्णय वगैरे जो असेल तो दिवाणी न्यायालयाने दिलेला निर्णय आपण ठरवतो. ओके, दिवाणी न्यायालय यांनी ज्या पद्धतीने निर्णय देतील तोच निर्णय आहे असंच कन्सिडर करता येतं. ओके, त्यानंतर an award of लोक अदालत shall be deemed to be a degree of civil court or any order of any other court. Every award made by a Lok Adalat shall be final and binding on all the parties to the dispute. No appeal shall lie to the against award of the Lok Adalat. म्हणजे एकदा जर यांनी जर हे दिला न्यायनिवाडा जर दिला दोन्ही पार्टीला ते बंधनकारक आहे. ओके, लोक अदालतचं एकच वैशिष्ट्य आहे, जरी सुप्रीम कोर्ट म्हणतं की युरी हे म्हणजे प्रत्येक गोष्ट रिव्ह्यू अंतर्गत येते, परंतु लोक अदालत मधील जी हे दिलेलं निर्णय वगैरे आहे तो रिव्ह्यू केला जात नाही, कारण त्याचा कायद्यामध्ये वगैरे तसंच केलेलं आहे. ओके, म्हणजे जर म्हणजे पूर्वीच घ्यायचं नाही, जर लोक अदालतमध्ये जर निर्णय देता असं जर एकदाच तुम्ही जर मान्य केला तर ठीक आहे, ते तुमच्यावर दोघांवर पण थोपवलं जाईल. पण जर तुम्हाला मान्य नसेल तर तिथंच ते डिसमिस होईल व ती केस तसंच परत कोर्टामध्ये जाईल. परंतु तुम्ही एकदा निर्णय मान्य घेतला म्हणजे एकदा घेतला व तो दुसऱ्यांदा जर तिकडे जर गेला तर ते तिथे परमिशन नाही आहे लोक अदालतसाठी. ओके, ते त्या पद्धतीने त्यावरती पण प्रश्न बनवू शकतो. त्यानंतर बेनिफिट याचे फायदा काय आहेत मग. देअर इज नो कोर्ट फी. ओके, म्हणजे फीसच नाहीये. त्यानंतर इफ कोर्ट फी इज ऑलरेडी पेड द अमाऊंट विल बी रिफंडेड इन द डिस्प्यूट सेटल्ड बाय द settled at Lok Adalat. There is a procedural flexibility and a speed trial of the dispute. There is no strict application of procedure laws while assessing the claim by Lok Adalat. The parties to dispute can directly interact with the judge through their counsel, which is not possible in regular court of law. The award by Lok Adalat is binding on the parties. It has the status of degree of a civil court and it is non-appealable, which does not cause the delay in the settlement of dispute finally. म्हणजे पहा, जर पाहिलं तर या कोर्टांना फीस काहीच नसते. जरी फीस भरला असाल तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये तर ती फीस लगेच रिफंड होते. त्यानंतर स्पीडी ट्रायल होतं, म्हणजे अगदी सुलभ गतीने वगैरे आपल्याला हे करता येतं व यावरती CRPCचं वगैरे तेवढं बंधन नसतं. ओके, म्हणजे जसं कोर्टामध्ये त्यांचीच भाषा बोला वगैरे म्हणजे पूर्ण कडक जसं डिसिप्लिन असतं तसं इथं नसतं. तुम्ही डायरेक्टली जज सोबत वगैरे बोलू शकता, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करू शकता. ओके, त्यामुळे काय होतं तर म्हणजे भावनात्मकता पण आपल्याला वाढलेली दिसून येतो व त्यानुसार पण निर्णय घेण्याची क्षमता वगैरे आपल्याला दिसते. त्यानंतर लोक अदालत हे दोन्ही पार्टीवर बाइंडिंग असल्यामुळे ते त्यांचा जो निर्णय असतो तोच अंतिम असतो, त्यामुळे परत परत स्टे वगैरे येत नाही त्या निर्णयावर. ओके, त्यामुळे हे खूपच स्पीड मध्ये आपल्याला कव्हर होताळाचं दिसून येतं. हे झालं लोक अदालत बाबत. त्यानंतर पुढे चला, आता या लोकसत्ता पेपरमध्ये तर काहीच नाही. ओके, पुढील 3 दिवस पावसाचे आहेत. त्यानंतर पुढे चला, आता एक एकच म्हणजे जर काही वाचलं तरच अशा पद्धतीने वाचन मी, काही आवश्यकतेच नाहीये. त्यानंतर जगभरात दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ झालेली आहे म्हणतंय.
ओके, म्हणजे ठीक आहे, परंतु एवढं म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये जर गेलात आपण, की गायी किती भारतामध्ये आहेत व दुसरीकडे किती आहेत वगैरे, हे खूप PhD टाईप झालेलं आहे. ओके, व असं कधीच विचारणार नाही UPSC किंवा MPSC पण. त्यामुळे प्लीज स्किप दिस. ओके. त्यानंतर सिसोदियांच्या निवासस्थानी CBIचे छापे. ओके. पुढे चला. सर्वाधिक प्रदूषित 20 पैकी 18 शहरे भारतात आहेत. हेल्थ इन्फेक्ट्स इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे हा. पहा, जर तुम्ही पाहिलं तर तुमची जी मेन्स 2023 पर्यंत येणारी आहे, या प्रदूषणाबाबतच 20-25 आपले हेल्थ रिपोर्ट वगैरे येणार आहेत. त्यामुळे प्लीज यांना पण तुम्ही लक्ष देऊ नका. डायरेक्टली लास्ट जेव्हा तुमचं मेन्सची पेपर वगैरे असेल, तेव्हा तुम्हाला मी ऑलरेडी बुक लिस्ट मध्ये वगैरे सांगितले. पहा, आतिश माथुर सरांच्या तुम्ही वेबसाईटवर जाऊन एकदाच तुम्ही मेन्ससाठी जे रिपोर्ट वगैरे आहेत ते एकदाच डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ती कामाला येतील. व झालंच असं प्रिलिमला तर हे प्रश्न येणार नाही, कारण प्रिलिम असे जे डेली बेसिसवर वगैरे जे कार्य करतात त्यांचं विचारत नाही आहे. ओके. आता तुम्ही मृणाल सरांचं जर हँडआउट पाहिलं तर त्यामध्ये पण रिपोर्ट भरपूर देण्यात आले, पण ते आपल्या कामाचेच नसतात. त्यामुळे प्लीज स्किप करा असे रिपोर्ट वगैरे. डेली एखादी म्हणजे कोणतीही संस्था उठते व लगेच त्यांच्या पद्धतीने त्यांनी रिपोर्ट वगैरे तयार करतात, पण ते आपल्यासाठी काही कामाचं नाही आहे. त्यानंतर हिंदू भारताच्या वास्तवाचा शोध हे पुस्तक आहे. म्हणजे जर ज्यांना वाचू शकता, अनमस्किंग इंडियन सेक्युलरिझम, हसन सरूर यांनी लिहिलेलं आहे. पहा, म्हणजे मी तर रेकमेंड वगैरे करत नाही. त्यानंतर रसदी लवकर बरे व्हा, हे पण मी रेकमेंड करत नाही आहे. त्यानंतर स्पष्टोक्ती पर्व, सॉरी, आता ही क्रिकेट बाबत वगैरे आहे, त्यामुळे मी पण याला स्किप करतोय. त्यानंतर पावसाळ्यात वाघांचे हल्ले का वाढतात, आवश्यकता नाही असं म्हणजे पूर्ण येत नाही. नक्षलींची लोकशाही मार्गाने संघर्ष, थोडंसं बरं वाटलं म्हणून मी इथपर्यंत वाचलं, परंतु पुन्हा काहीही यामध्ये जास्त देण्यात आलेलं नाही, जे की UPSC आणि MPSC साठी असेल. त्यामुळे याला पण स्किप करा. ओके. त्यानंतर पुढे चला. अगदीच सर्व दहीहंडी बाबत वगैरे त्या संदर्भात बोलतात व राजकीय बातम्या आहेत जास्त करून तर. त्यानंतर न्यायालयीन आदेशात बदल करण्याचा प्रयत्न, म्हणजे जे स्टेनोग्राफर वगैरे असतं त्यांना खरीदण्याचा प्रयत्न वगैरे, ही पण न्यूज स्किप करा. परंतु नैतिकता असली पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर निफ्टी वगैरे ते शेअर बाजार वगैरे आहे, त्यामुळे ते पण आपल्याला फक्त डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त ओरली माहिती पाहिजे की शेअर म्हणजे काय, बॉन्ड म्हणजे काय वगैरे. त्यानंतर ही असे लोकरंग मिनी मॅगझिन आहे लोकसत्ताचं, हे पण आपल्यासाठी कामाचं नाही. जर एखाद्याला इच्छा असेल वाचण्याची वगैरे तर वाचू शकता. पण उद्या पेपर आहे, त्यामुळे उद्या आपला व्हिडिओ नसणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पेपर चांगला सोडवा. ओके. म्हणजे सीसॅटला थोडंसं पाहून घ्या, कारण सीसॅटमध्ये पहिल्यांदा मॅथ आणि रिझनिंगवर भर द्या. मॅथ रिझनिंगवर जास्त भर द्या माझ्या मते, कारण पहा ॲक्युरसी इथूनच वाढेल. ओके. जर तुम्ही पॅसेजला जर गेलात तर ॲक्युरसी कमी होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे प्लीज मॅथ रिझनिंग जर झालं तर शक्य ते पहिल्यांदा सोडवा, मग त्यानंतर पॅसेजला या. व 27 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजे कोणत्याही हालतीत. म्हणजे तुम्ही 35-40 पर्यंतच्या रेंजमध्ये तुम्ही प्रश्न सोडवा, परंतु 27 तरी म्हणजे त्यातील 27 ॲक्युरसी मध्ये आलेच पाहिजे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे. काही शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.